वजन आणि पोट कमी करायचं असेल तर थोडं थोडं फक्त काय करायचं आहे, लक्ष द्यायचं खाण्याकडं. कसं लक्ष द्यायचं आहे, तुम्ही जे काय खाताय एकच जर वस्तू, एकच गोष्ट, एकच पदार्थ जर सातत्यानं खात असाल तर थोडा चेंज करायचा. त्याच्याबरोबर प्रोटीन आणि फायबर हे कसं येईल त्याच्याबरोबर लक्ष द्यायचं. म्हणजे प्रत्येक जेवणात प्रोटीन आणि फायबर येते का, हे जर तुम्ही थोडं थोडं लक्ष द्यायला लागला तरी तुमचं वजन आणि पोट कमी व्हायला मदत होणार आहे. आणि त्याच्याबरोबर सातत्याने हालचाली करायच्यात. मग आपल्या घरातून प्रोटीन आणि फायबर कशातून मिळतं? प्रोटीन आपल्याला सर्व प्रकारच्या कडधान्य, डाळी ह्याच्यातून प्रोटीन मिळतं. आणि जर नॉनव्हेज खात असाल तर चिकन, मासं, अंडी ह्याच्यातून मिळतं. ताक, दूध, दही ह्याच्यातून मिळतं. फक्त ह्याच्यामध्ये साखर टाळायची आहे. वजन कमी करायला, पोट कमी करायला टाळायचं काय काय बघा, साखर, मैदा, बेकरीचे पदार्थ, थंड पदार्थ, कोल्ड्रिंक्स हे टाळा. मी पूर्ण बंद करा म्हणत नाही. साखर बाहेरचं तर टाळा, 100% टाळाच बाहेरचं. लयच गरज पडली तर ठीक आहे खावा. साखर कमीत कमी प्रमाण वापरा. चहा प्यायचा आहे कमी साखरेचा प्या. आणि हालचाली करायला फक्त अजिबात मागं पुढं बघायचं नाही. सकाळी संध्याकाळी व्यायाम करा चांगला. नंतर दिवसभरामध्ये 1 तास झाला, 1 मिनिटाच्या काही पण हालचाली करा. एका ठिकाणी सातत्याने 2-3 तास बसू नका. उठा, जरा हालचाली करा. हे जर किरकोळ जर पाळायला लागला तुमचं वजन आणि पोट कमी होणार आहे. अशाच माहितीसाठी फॉलो करा.